यकृत, ज्याला आपण लिव्हर म्हणतो, हे शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचं आणि बहुगुणी अंग आहे. शरीरात अनेक जीवनसत्वांचे शोषण, साखरेचं रूपांतर, चरबीचं विघटन आणि विषारी घटकांचं शरीरातून निर्मूलन हे सगळं एका यकृताचं काम आहे. यकृताचं कार्य सतत सुरू असतं आणि ते थांबलं तर शरीराचं संतुलन ढासळतं. त्यामुळे यकृताची निगा राखणं हे आपल्या एकूणच आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. आजच्या यंत्रवत आणि व्यस्त जीवनशैलीत चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, जास्त मद्यपान, जंक फूड, फिजिकल ॲक्टिव्हिटीचा अभाव यामुळे यकृतावर ताण येतो आणि त्यातून एक सामान्य पण महत्त्वाचा आजार म्हणजे फॅटी लिव्हर. यामध्ये यकृताच्या पेशींमध्ये चरबी जमा होऊ लागते आणि सुरुवातीला लक्षणं दिसत नसली तरी यकृताचं कार्य मंद होतं. कालांतराने ते सिरोसिस किंवा यकृताच्या कर्करोगासारख्या गंभीर स्थितीला पोहोचू शकतं. फॅटी लिव्हर मुख्यतः 2 प्रकारचा असतो, मद्यपानामुळे होणारा आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर. नॉन अल्कोहोलिक प्रकारामध्ये चुकीचा आहार, लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्टेरॉल यासारख्या कारणांनी ही समस्या वाढते. सुरुवातीचे टप्पे लक्षात न घेतल्यास पुढे यकृताच्या पेशींचं नुकसान होऊ शकतं. लक्षणांमध्ये अपचन, ओटीपोटात सूज, थकवा, वजन कमी होणं, भूक मंदावणं, त्वचेला पिवळसरपणा येणं त्यांचा समावेश आहे. यकृत निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार आणि जीवनशैली हाच सर्वोत्तम उपाय आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, साखर आणि चरबीचं प्रमाण मर्यादित ठेवणं आणि पुरेशी झोप हे सगळे घटक यकृताचं आरोग्य टिकवत असतात. व्यसनांपासून दूर राहणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं वेळेवर तपासणी करून उपचार करून घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण यकृत हे शरीरातलं एक असं अवयव आहे जे स्वतःला बरं करण्याची क्षमता बाळगून असतं. आपण त्याला ती फक्त संधी द्यायला हवी.